मी आता रत्नागिरी बसस्थानकात आहे। नवीन बसस्थानक बांधल्यानंतर हा माझा लांबचा पहिल्यांदा प्रवास आहे। मी आता ॲक्च्युली निघालेलो आहे माहूरला। कोल्हापूर, नांदेड, उमरखेड असं करत करत माहूरला मी उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत पोहोचेन। आत्ता वाजलेली आहेत 11:15। मला ही शिवशाही 11:15ची आहे ही माहिती नव्हती। आधी तुळजापूर गाडीत बसलो होतो, आता बसलो। पण आता माहूरच्या प्रवासाला निघालेलो आहोत वाया कोल्हापूर, नांदेड, माहूर। पहिले शिवशाही मिळालेली आहे, 5-6 पूर्ण उपयोग करायचा आहे आपण ठरल्याप्रमाणे। आता बघूया कसा प्रवास होतो। इथून कोल्हापूरपर्यंत तरी नक्की आहे। इथून पुढे उमरखेड गाडी पकडणार आहे 5 वाजता। ती पोचेल 7-7:30 पर्यंत उमरखेडला। उमरखेडवरून आपण बघूया पुढे कसं धावता येते। मध्ये मध्ये जसं जमेल तसं मी रेकॉर्ड करत राहीन, अपडेट देत राहीन। बघूया आता। बाय। 11:15 झालेले आहेत। शिवशाही कोल्हापूर, रत्नागिरी कोल्हापूर आता निघत आहे। आम्ही आता आहोत बस स्थानकात। रत्नागिरी बस स्थानकात बस निघालेली आहे। तर आता आपण आलेलो आहोत मलकापूरपर्यंत। दुपारचे वाजलेले आहेत 1:30, 1:15 वाजता इथे गाडी आलेली आहे। 15 मिनिटं झाली गाडी थांबलेली आहे। आता इथून पुढे किती वेळ काढते गाडी बघूया। साधारणपणे त्यांनी सांगितलं तर 4 वाजेपर्यंत कोल्हापुरात पोहोचेल, पण असं जर टायमिंग फास्टमध्ये गाठलं तर मला वाटत नाही की 4 वाजता 2:30-3 पर्यंत वगैरे गाडी पोचायला हरकत नाही। बघूया समोर गाडी, ही गाडी आहे। या गाडीने आत्ता मी प्रवास करतोय, मलकापूरपर्यंत आलेलो। त्याच्या आधी ह्या गाडीमध्ये मी चढलो होतो तुळजापूरला। गाडी नवीन आहे पण नॉन AC आहे आणि ही शिवशाही आहे, AC आहे। बाजूला स्वारगेट रत्नागिरी उभी आहे। त्या जर्नीमध्ये काय काय होतं ते बघूया। कोल्हापुरात गाडी किती वाजता पोचते मी अपडेट करीनच। आणि आता कोल्हापूर उमरखेड गाडी आलेली आहे, त्या गाडीत आता मी बसणार आहे। बघूया आता आपण कोल्हापूर मार्केटमध्ये, कोल्हापुरातून आता आपण उमरखेडला जाणार। उमरखेडवरून सकाळी 7:30-8:15 पोचल्यानंतर उमरखेडवरून माहूरला जाणार। माहूरला जायला किती वेळ लागतो मला माहिती नाही, पण साधारणपणे 1-1.25 तास तरी लागेल असा अंदाज येतो। आणि बघूया परीक्षा काय त्यात खुळा एका जागी कुठंच खराना, जागत राहतो एकटकात सपन बघत हे। मन धावतया तुझ्याच माग डोलतया, तुझ्याच साठी जाव जिथं कुठं तिथं नाव येईल तुझंच बटे। धावतया तुझ्याच माग डोलतया, तुझ्याच साठी जाव जिथं कुठं तिथं नाव येईल तुझंच बटे। आत्ता नागस फाट्यावरती मी उभा आहे। सुनील धाबा इथे गाडी जेवायला थांबलेली आहे। मी काही जेवलेलो नाही आहे। तर ड्रायव्हरला विचारलं गाडी उमरखेडला किती वाजता पोचणार, तर त्यांनी सांगितलं नाही आहे की गाडी सर्वसाधारणपणे 5 वाजता उमरखेडमध्ये पोचते। जर गाडी 5 वाजता उमरखेडमध्ये पोचत असेल तर मस्तच आहे हा प्रवास। म्हणजे इथून जर उमरखेड एवढ्या लगेच होत असेल तर तिथून पुढे 1.25 तास जर गाडी पटकन कनेक्शन मिळालं तर इझिली पटकन पुढे 7:30 पर्यंत मी माहूरमध्ये पोचेन। पुढचा प्रवास करायला मला वेळ मिळेल जास्त। बघूया, मी अपडेट करत राहीन। थँक्यू। आत्ता गाडी कोल्हापुरातून निघून थोडा वेळ झाला आहे, 5 ते 8 3 तासामध्ये नागस फाटा सुनील धाब्यावरती गाडी आलेली आहे। आत्ता इथून पुढे बघूया किती असं। ह्या दोन्ही गाड्या लागलेल्या आहेत। ही उमरखेड, बाजूला गगनबावडा पंढरपूर, हे 2 गाड्या लागलेल्या आहेत। तुझाच गाव तुझीच जाव तरी दूर कसर जाव।
पंढरपूर बस स्थानकावरती आता गाडी आलेली आहे. वाजले साधारणपणे 9:45 वाजता. भरपूर धुकं आहे, बऱ्यापैकी थंडी आहे. कोल्हापूर उमरखेड बस क्रमांक 9, सोलापूर तुळजापूर उजनी औसा लातूर लोहा नांदेड उमरखेड बस क्रमांक 9, कोल्हापूर उमरखेड. आता रात्रीचे 9:45 झालेले आहेत. गाडी पंढरपूरला आलेली आहे. सर्वसाधारणपणे गाडी ऑन टाईम आहे की बिफोर टाईम आहे हेच कळत नाही. बहुतेक बिफोर टाईम गाडी चालली आहे. चांगली गाडी झाली, मजा येते. पुन्हा आता झोपणार. गाडी पण चांगली आहे, माणसं पण चांगली आहे, ड्रायव्हर चांगले आहे. बघूया आता पुढे सोलापूर बघूया. हसू काळीज तरी तुझ्याच नाव, तुझाच गाव, तुझीच यश जाव तरी दूर कसर जाव. मन धावतया तुझ्याच माग डोलतया, तुझ्याच साठी जाव जिथं कुठं तिथं नाव येईल तुझंच बटे. धावतया तुझ्याच माग डोलतया, तुझ्याच साठी जाव जिथं कुठं तिथं नाव येईल तुझंच. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आत्ता आपण च्या पुढे तुळजापूरच्या पुढे साधारणपणे 1 तासभर असेल. तुळजापूरच्या इथे पुढे या स्पेशल बासुंदी आहे. चहा प्यायला थांबलं का 1 वाजायला अजून 15 मिनटं बाकी, 9 वाजलेलं आहे. आता इथून पुढे 5 तास जवळ प्रवास चांगला झाला. तुमचं अपडेट लवकरच येतो. गुड मॉर्निंग मंडळी. मी आता इथे उमरखेडला उतरलेलं आहे. 5:30 वाजता बरोबर उतरलो आहे. ते एवढी थंडी आहे, बापरे बाप. धुकं आणि थंडी सॉलिड कॉम्बिनेशन आहे. हात सगळे थरथरच आहेत. वन ऑफ द बेस्ट डे 2025. बघा इथून 7:45 वाजता माहूरला जायला गाडी आहे. 7:45 म्हणजे 7:30 7:45 पर्यंत मला वाटतं गाडी ती पोहोचेल. उमरखेड. गुड मॉर्निंग अगेन. आता मी आलेलो आहे धनोडे फाटा. धनोडे फाट्याच्या इथून आता जायचं आहे आपल्याला माहूरला. सर्वसाधारणपणे 5 ते 10 मिनटाचं अंतर आहे. प्रवास छान झालेला आहे सगळा, मस्त. बाकी अपडेट मी देतो पुढे. हॅलो, हाय. तर फायनली आपण माहूरमध्ये पोहोचलेलो आहोत. इथे तुम्ही बघू शकता सगळं माहूरचं पाठीमागे माझ्या. 7:45ला मी इथे आता चालत बाहेर पडलं. म्हणजे माझा कालचा प्रवास जो सुरू झाला घरातून, मी 10:30ला वगैरे 10:15ला निघालो. 9:45ची मला कोल्हापूर गाडी मिळाली. शिवशाहीच्या इथून मी 3 वाजता 3:15 वाजता कोल्हापूरला उतरलो. कोल्हापूरमधून उमरखेड गाडी पकडली 5 वाजता संध्याकाळी. ती उमरखेडला आली सकाळी 5ला 5:15ला, त्याच दरम्यान म्हणजे 5:15 5:30च्या दरम्यान. तिथून मला एक गाडी माझी ॲक्च्युली चुकली, जी 5:45ची होती. त्याच्याने मी आणखीन लवकर आलो असतो पुसद वगैरे करत. पण मी त्याच्यानंतर 6:15ची गाडी घेतली अमरावती. त्याने मला सांगतो एक काहीतरी स्टॉपचं नाव मी विसरलं. धनोडे नावाचा एक स्टॉप आहे. तिथे जाऊन मी थांबलो आणि तिकडून पुसद माहूर गाडी आली. तर पुसद माहूर गाडीने मी आता माहूरमध्ये पोचलो. आता रिटर्न जर्नी बघूया कशी काय होती ती. आता इथे धर्मशाळा आहे
त्या धर्मशाळेत जाऊन मी बघूया आता कसं करायचं. ही धर्मशाळा आहे इथे. या धर्मशाळेत जाऊन चौकशी करणार आहे मी. किमान फ्रेश होणं इतपत जरी मला तिथे मिळाली काही सुविधा तरी इनफ आहे माझ्यासाठी. आणि मुळात मी शौच हा विषय घेतलेला नाही आहे. म्हणजे काही खाल्लेलं नाही आहे. पोटात लिक्विडशिवाय काही नव्हतं. त्याच्यामुळे मी पूर्णपणे शुद्ध आहे. आता आपण रेणुका मातेच्या मंदिरात जातोय. गडावरती आलेलो आहोत. हळूहळू चालत जायचं. हे नवीन बांधकाम केलेलं आहे. इकडे दरी आहे, कॅमेरा आहे, CCTV. गाडी वर जाते तिकडून. आपण इथून हळूहळू चालूया. किती वेळ लागतो बघूया. मस्त आंघोळ फ्रेश होऊन धर्मशाळेत फक्त 20 रुपयामध्ये आंघोळ, संडास पाहिजे संडास, आणि बाकी सगळं सुद्धा तुम्ही करून आवरून येऊ शकता. वाटत नसलं तरी थोडं हार्ड आहे. आता इथे खाली मी विड्याची पानं, कात आणि त्याचं सामान घेतलं. त्याचा तांबूल विडा करायचा आहे. तांबूल विडा याला प्रसाद दाखवायचा देवीला. अर्धा काढून घेतात, अर्धा आपल्या हात देतात. येतो वरून. ऍक्च्युली गड आहे माहूरगड. गाणंच आहे ना, माहूरगडा वरी माहूरगडा तुझं. हे नवीन सुरू झालेलं आहे. डोली पाळणा. किती रुपये घेता पाळण्याचे? बहुतेक 200 का 2000. वेळ नाही मला. हे आपण 5च्या भागाने आले आहोत. आरो वॉटर, शुद्ध पाणी. हा इथे मंदिराचा आराखडा आहे. तळ, छोटेसे तळ आहे. या जलकुंडात कुंकू प्रसाद टाकू नये व उतरू नये म्हटलेलं आहे. यांची हे भोपी वगैरे संस्थान. छान आहे. एकंदरीत सगळा परिसर मस्त मोकळा. परशुराम मंदिर माहूरगड. शूटिंग चालतं का? शूट चालते का?
परशुरामाचं हे मंदिर आहे. इथे दर्शन घेऊन आता आपण पुन्हा वरती देवळाकडे जातो. माहूरची रेणुका देवी स्वामिनी श्री रेणुका देवी यांचं दर्शन घ्यायला आपण निघालेलो. चढायला आहे बऱ्यापैकी चांगलं चढायला आहे. सवय नसेल तर पायात गोळी येणार. हा पायात आले गोळी. हळूहळूच जायला लागणार आहे. एकंदरीत इथे बघूया. बाहेर धुकं, थंडी. हळूहळू मंदिर जवळ येऊ लागलाय. जय माता दी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. समोर माकडे आहेत. मोबाईल उचलून घेऊन जाऊ नये एवढंच. ते तांबूल विडा हे कुठे करत नेतात? माकडांची हौज आहे मध्ये. अजून कुठे कुठे लपलेले असतील. सुंदर असा परिसर आहे. छान. मी आता आहे रेणुका देवीच्या देवळात माहूरच्या गडावरती. आत्ताच दर्शन झालं छानपैकी. अभिषेक वगैरे करून झालेलं आहे दर्शन. आता इथून पुढे निघायचं आहे दत्त शिखर. आता इथून दिसतं काय माहिती नाही आहे, पण दत्त शिखर, अनुसया माता आणि मग रिटर्न जर्नी. चला. माहूरचं दर्शन झालेलं आहे छानपैकी. आता इथून दत्त शिखर जे आहे इकडेच कुठेतरी आहे. इथेच कुठेतरी आहे ते दत्त शिखर. तिथे जायची इच्छा आहे. तिथून अनुसया मातेचं दर्शन घ्यायला जाऊया आणि रिटर्न बघूया आता कसं होतं. मन धावतया तुझ्याच मागं डोलतया, तुझ्याचसाठी जाव जिथं कुठं तिथं नाव येईल तुझंच बटे. धावतया तुझ्याच मागं डोलतया, तुझ्याचसाठी जाव जिथं कुठं तिथं नाव येईल तुझंच बटे. आता आपण अनुसया मातेच्या दर्शनाला आलेलो आहे. पूर्ण बऱ्याच पायऱ्या आहेत. त्या चढून वरती येत आहे. माकडांचं इथे बरं की वावर आहे. - 2019ला आम्ही आलेलो त्याला बहुतेक अनुसया मातेच्या दर्शनाला आम्ही आलो नव्हतो असं मला वाटतंय.
माकडांपासून सावधान. इकडे एक देऊळ आहे. हे अत्तरी ऋषींचं देऊळ आहे. अत्तरी ऋषींचं दर्शन घेऊन आता आपण चाललेलो आहोत अनुसया मातेच्या दर्शनाला. मध्ये वाटेत छोट्या छोट्या घुमटी आहेत, ते येतं येतं बघूया. तिकडून या इथे बघा छोटे छोटे ऋषी वगैरे यांच्या घुमटी असण्याच्या शक्यता आहेत. हे सुद्धा देऊळ जे आहे हे गडावरतीच आहे. हे समोर तुम्हाला दिसतंय हे माहूरचे हे माहूरची रेणुका देवी ती. आणि एक आता ह्याच्यानंतर असेल बहुतेक बघूया आतमध्ये आता काय आहे ते. बरेच वर्षांनी मी इथे येतोय. प्रवेशद्वार अनुसया मात दीर. हा इथे एक वेगळा निसर्ग छान आहे. पुन्हा लिहिलेलं आहे माकडांपासून सावध राहा. नारळ येथे फोडावेत. हे काय कोणते देव? हे आता ही छोटी छोटी सगळे देव आहेत. महारुद्र हनुमान की जय, पवनपुत्र हनुमान की जय, बजरंगबली की जय, श्री मारुति राया की जय, हनुमंताय नमो, हनुमंताय नमो, हनुमंताय नमो. श्री रामदूत हनुमान की जय, पवनपुत्र हनुमान की जय, बजरंगबली की जय. ते मारुतीचं दर्शन झाले. आपण मला तिकडून जाऊया. मारुती लक्ष ही मारुतीची आहे करत करत आपण जायचं आहे. ही कोणतीशी एक देवी आहे. अत्यंत खरंच नाही वाटते ती सया माता. नाव नाही दिलं. श्री सावित्री, श्री लक्ष्मी, श्री पार्वती, श्री नारद मुनी. गालभ्य ऋषी, शांडिल्य संयामाय ऋषी, कपिल मुनी, म्हणजे इथे वेगवेगळे ऋषींची नाव आहेत. हे कोण आहेत बघूया. गणपती असू शकतं. हे ऋषी कोण इथे करत नाही. शंकर सुद्धा असू शकतात. इथे परत नंदी आहे. तर अशा प्रकारे अनुसया मातेचं दर्शन झालेलं आहे. तिथल्या मंदिराचा परिसर बघून झालेला आहे. आता इथून परत खाली जायचं आणि दत्ता शिखरावरती जाऊया. कमळ किल्लीत कमळ. खालून जे कोण भक्त मंडळी येत आहेत यांना माकडांनी बहुतेक त्रास दिलेला म्हणून काहीतरी बडबडतात. हे समोर अगदी दिसत जरी समोर असलं तरी उतरताना पायात गोळे येतात. आता भेटूया दत्त शिखरावर. तर आता आपण दत्त शिखर या देवळात आलेलो आहोत. देवदत्त.
आपल्याला इथे काही घ्यायचं नाही आहे, फक्त देवदर्शन करायचं आहे आणि पुढे जायचं. ही दत्त महाराजांची जागृत ध्वनी आहे. आता आपण नांदेड शहरात आलो आहे. शहरात नांदेड सिटीमध्ये एक गुरुद्वारा फेमस आहे, जो अमृतसर नंतर सेकंड नंबरचा जो फेमस गुरुद्वारा म्हटला जातो. तो हा तुम्ही समोर जो बघताय तो, त्याच्यावरती निशाण जे आहे हे येस हाच आहे फेमस, सेकंड फेमस गुरुद्वारा इन इंडिया. सो मी आता चालतो तिथे. आतमध्ये मला वाटत नाही काही कॅमेरा वगैरे अलाउड करतील वगैरे, बट ठीक आहे, मी ट्राय जर अलाउ केलं मी विचारेन त्यांना जर थोडे फोटो किंवा हे काढता येतील पाचशे वगैरे. अदरवाईज लांबूनच बघा, मी जाऊन येतो. मी आल्यानंतर सांगतो तुम्हाला कसा एक्सपिरियन्स आहे तिथला. लेटस सी काय काय ऑफर्स असतात तिथे. ऑफर्स टू प्रे गॉड. हे गुरुद्वाराच्या आतमधून आज मी गेलेलो आहे, पण मी बाहेरचा एवढा मोठा प्रिमायसेस आहे. मस्त छान आहे सगळं. गार आहे. अजून मी काहीच बघितलेलं नाही, जस्ट सुरुवात आहे. आपण नांदेड बस स्टॉपजवळ आलेलो आहोत. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. इथे कुठे चहा मिळतो का तर बघायचं. स्टँडला चहाची नितांत गरज आहे. आणि इथून लगेच लातूरपर्यंत गाडी गाठायची, कारण लातूरला हे बघायचे बस. लातूरला ॲक्च्युली बाराळ्यांना भेटायचे, राधाचे आणि राधाच्या आईचे सहशिक्षक. गुड मॉर्निंग. आज आहे 13 नोव्हेंबर 2025. आपण आत्ता आलेलो आहोत तुळजापूरला. आता इथे किती वेळ लागतो माहिती नाही आहे, पण छान आहे वातावरण सगळं. थोडंसं गडावरती आल्यासारखं आहे. थोडंसं हे दाखवतो तुम्हाला आता मी लिंक्स. नाही 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 हे नको. तुळजापूरमध्ये आत्ता आपण आलेलो आहे. झाले तुळजापुरात आल्यानंतर पहिल्यांदाच हा माझा दीपक चौक तुळजापूर. इथून सरळ खाली जायचं सांगितलेलं आहे. रिक्षा इथपर्यंतच जात आहेत मला वाटतं. मस्त. काल जो काही एक हे आला होता, असं मरगळ आली होती काल, म्हणजे दुपारनंतर. ते आता एकदम फ्रेश वाटतं. सिटी छान आहे तुळजापूर. घाटावरती आहे, थोडीशी वरती येऊन. बाकी मग सांग. आता देवीच्या देवळाच्या जवळ आपण आलेलो आहोत. ही सगळी अशी पेढे बर्फीवाली माणसं आहेत, वेगवेगळे हे घेऊन. हे समोर हे देऊळ आहे का मला माहिती नाही. जय भवानी लिहिलेलं आहे. राजे शहाजी महाराज असे लिहिलेलं आहे. छान आहे. हे असं वाटतंय असं हे तुळजाभवानी मंदिर संस्थान. की लोक इथे फोटो वगैरे काढतात छानपैकी. काय काय चालू आहे. मला वाटतं इथून जायचं वाटतं. ते चप्पल सोडू नये असं. एक आपण तुळजापूरच्या तुळजाभवानीच्या देवळाच्या आवारात परिसरात आपण आतमध्ये आलेलो. ते असं बरंच उतरत यायचं आहे. ते पहिल्यांदाच मी बघितलं. इथून खाली जात राहायचं. इथे कुंड वगैरे आहेत काय काय. छान परिसर आहे, गार आहे. इथे आता एक हे आहे,
उजवा सोंडेचा गणपती सिद्धिविनायक नमस्कार करतो आणि पुढे येतो. इथून आता आपण खाली जात आहोत. गणपतीचं दर्शन झालेलं आहे. आता इथून पुढे देवीच्या देवळात जात आहोत. इथे दिवे लावण्यास सक्त मनाई आहे. त्या देवीच्या देवळात गर्दी बघा फाट आहे. तर विचारतो इथे मी, मलाही माहिती नाही आहे. होमाचा भस्म मेल भस्म हिअर यज्ञ मंडप. दादा देवीच्या देवळात जायचं कुठून? देवळात कुठून जायचं? देवीच्या देवळात इथून गेला का नाही? इथून रांग चालू होती, इथून खाली इकडे जात आहे. आतून खालून का? इथून जावा तुम्ही, हा. इथं रांग लागलेली आहे. ओके थँक्यू. आतमध्ये जाऊन रांगेने जायचं आहे असं कळलेलं आहे. खाली रांग लागलेली आहे असं समजलेलं आहे. इथे हे सगळेजण बहुतेक तरी पूजा करायला किंवा अभिषेक करण्यासाठी आहेत बहुतेक सगळेजण. धोतरणी नेसून अशा ह्याच्यातून जायचं आहे. 3rd फ्लोअर बहुतेक ह्याच्यातून लाईनीतूनच जायचं आहे. आपण धर्म दर्शन व मुख्य दर्शनाकडे जाण्याचा मोफत दर्शन मार्ग CCTVच्या कक्षेत आहात. धर्मदर्शनाचं आहे होतं म्हणजे लांबून 30 फुटावरून दर्शन. आम्ही जात आहोत हे मुख्य दर्शन, जेणे तुम्हाला दर्शन घेऊन पुढे जाता येईल. तिथे खाली खाली आहे बघा मुख्य दर्शन मार्ग. 1st फ्लोअर. ग्राउंड फ्लोअर मुखदर्शन इकडे. चला तिकडे तळ इकडे. मुखदर्शनाच्या लाईन जाण्यासाठी एका रांगेत चालावून खाली गेलो तेवढेच वरती असते. मी व्हिडिओ बंद करतो. तर आपलं तुळजाभवानीचं दर्शन झालेलं आहे छानपैकी. एक 10 ते 15 मिनटात 50 फुटांवरून मुखदर्शन होतं. आणि खरं सांगायचं तर मुखदर्शन हेच व्यवस्थित होतं आहे, कारण त्यांनी सांगितल्याप्रमाणे 30 फुटावरचं जे दर्शन आहे जवळून होतं ते ॲक्च्युली 2 सेकंदात त्यांना तुम्हाला तिथून बाजूला करतात. त्यांची ती ही असेल गर्दी कंट्रोल करण्याची सिस्टीम. पण 50 फुटावरचं जे मुखदर्शन आहे त्याच्यावरती मी स्वतः तिथे 5-6 मिनटं तरी व्यवस्थित उभं राहून तिथे बघत होतो. बाकी आता तुम्ही कधी याल इकडे तेव्हा नक्कीच बघा, तुम्ही काय करायचं तुमचं ठरवा. पण हे परिसर छान आहे. इथे आल्यानंतर एक वेगळी एनर्जी मिळते. मला स्वतः आता कालपासून जी मरगळ आली होती संध्याकाळी वगैरे, पण इथे जसं मी STमधून बसून वरती प्रवास करत होतो म्हणजे गडावरती यायचा, एक वेगळी एनर्जी मिळते. आणि आता इथून ही नवीन एनर्जी घेऊन मी आता कोल्हापूरच्या अंबाबाईला निघतो. इथून एकंदरीत काय की पहिली झाली रेणुका माता झाली, दर्शन झालं. म्हणजे त्याच्यानंतर आता इथे तुळजाभवानीचं दर्शन झालं.
आता इथून पुढे जायचं कोल्हापूरला, कोल्हापूरच्या देवीचं अंबाबाईचं दर्शन घ्यायचं आणि तिथून पुढे बघूया. पासाची मुदत अजून भरपूर शिल्लक आहे, कुठे कुठे फिरायचं ते ठरवूया आता. चला, आपलं फायनल डेस्टिनेशन या ट्रिपमधलं महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर. आता मी दसरा चौकातून शिवाजी पुतळ्याच्या इथे उतरलो आणि तिथून आता हे समोर चालत चाललो. समोर जे महाद्वार आहे ते महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर याचं एंट्री आहे. त्यावरती एक घड्याळ दिसतं आहे आणि त्याच्यात सर्वसाधारणपणे 5 वाजलेले दिसत, 5ला 5 मिनटात. आणि आत्ता जर बघितलं तर 5ला 5 मिनटात शिल्लक आहे. कधीचं घड्याळ आहे काय माहिती, किती वर्षापूर्वीचं. त्यामानाने आता गर्दी इथे तरी कमी दिसते, आतमध्ये गेल्यानंतर काही माहिती नाही. चलो, हे बघा दिसायला लागला आता गाड्या. आता इथून पुढे मोबाईलचं रेकॉर्डिंग मला वाटतं बंद असेल, फोटो काढणं वगैरे. बघूया, असेल तर काढून, नसेल तर नाही. तुर्तास विश्रांती. मन धावतया तुझ्याच